वेलकम स्टुडंट्स. मिसलेनियस एक्सरसाइज 6 आपला सुरू आहे. त्यातला आता क्वेश्चन नंबर 10th पासून आपण पुढे कंटिन्यू करूया. बघा 10th क्वेश्चन काय दिलं आहे तुम्हाला. इंटिग्रल 3 to 5 dx अपॉन रूट ऑफ x plus 4 प्लस रूट ऑफ x minus 2. अशा टाइपचे जे क्वेश्चन्स असतात जिथे आपण रूट प्लस रूट किंवा एखादा रूट आणि एखादा कॉन्स्टंट नंबर अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपण रॅशनलाइज द डिनॉमिनेटर चा वापर करून सॉल्व्ह करत असतो. I इक्वल्स इंटिग्रल 3 to 5 1 अपॉन रूट ऑफ x plus 4 प्लस रूट ऑफ x minus 2 multiplied by conjugate root of x plus 4 minus root of x minus 2 upon root of x plus 4 minus root of x minus 2 dx. Conjugate denominator चा conjugate a plus b अशी टर्म असेल a plus b तर conjugate a minus b असतो. आता न्यूमरेटर into 1 म्हणजे काय असेल तो तोच पार्ट येईल. इंटिग्रल 3 to 5 root of x plus 4 minus root of x minus 2 upon a plus b into a minus b a square minus b square. हे ब्रॅकेट फार महत्त्वाचं आहे बरं का. हे दुसरं ब्रॅकेट, कारण जर ब्रॅकेट नाही घातलं तर साइन चुकतात. मग I इक्वल्स इंटिग्रल 3 to 5 रूट ऑफ x plus 4 as it is minus रूट ऑफ x minus 2 देखील as it is. साइन आत गेल्यानंतर x plus 4 minus x plus 2 झाले dx plus x minus x कॅन्सल 4 plus 2 6 ते मी 1/6 इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो 1/6 एवढं. हे खाली जे 6 आहेत ना. आता इंटिग्रल 3 to 5 as it is रूट ऑफ x plus 4 ला मी x plus 4 raised to half लिहितो म्हणजे इंटिग्रेशन सोपं जाईल. मायनस रूट ऑफ x minus 2 ला x minus 2 raised to half लिहितो म्हणजे इंटिग्रेशन आपल्याला सोपं जाईल dx. नेक्स्ट 1/6 as it is ब्रॅकेट मध्ये x plus 4 raised to half म्हणजे ax plus b raised to n चे इंटिग्रेशन ax plus b raised to n plus 1 upon n plus 1 आणि असेल तर x चा कोएफिशिएंट. आता इथे x ला कोएफिशिएंट 1 आहे त्यामुळे प्रॉब्लेम नाही. पण ax plus b म्हणजे x plus 4 raised to 3/2 upon 3/2 minus x minus 2 raised to 3/2 upon 3/2 आणि आपले लिमिट्स 3 to 5. आता डिनॉमिनेटर मधून 3/2 कॉमन काढूया आणि रेसिप्रोकल मध्ये 2/3 लिहूया कारण हे डिनॉमिनेटर मध्ये आहेत ना. 1/6 into 2/3 झाले आणि ब्रॅकेट मध्ये x plus 4 raised to 3/2 minus x minus 2 raised to 3/2 आणि लिमिट्स आहेत आपले 3 to 5. लिमिट्स काय 3 to 5. इकडच्या बाजूला थोडंफार कॅन्सलेशन 2 3 6 म्हणजे हे झाले 1/9. आता अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. पहिल्यांदा मी अपर लिमिट रिप्लेस करतो. बघा x च्या जागी 5 plus 4 raised to 3/2 5 minus 2 raised to 3/2 हे झालं अपर लिमिट. मायनस आता लोअर लिमिट 3 plus 4 raised to 3/2 minus 3 minus 2 raised to 3/2 आणि या सगळ्याला एक काय पाहिजे आपल्याला आता ब्रेस ब्रॅकेट पाहिजे. 1/9 as it is 5 plus 4 9 raised to 3/2 minus 5 minus 2 3 raised to 3/2 minus हे साइन आत जाणार बरं का. 3 plus 4 7 raised to 3/2 minus minus plus 1 raised to 3/2. एक्चुअली रेक्टँग्युलर ब्रॅकेट राउंड ब्रॅकेट देखील चालला असतो. 1/9 इंटू ब्रॅकेट तर इथे नीट लक्ष द्या. 9 चं स्क्वेअर रूट खाली अपॉन 2 असतील ना खाली तर ते स्क्वेअर रूट आणि वरती असेल तर पॉवर
9चा स्क्वेअर रूट 3 आणि मग 3 चा क्यूब 27. परत बघा 9चा स्क्वेअर रूट 3 त्याचा क्यूब 27 मायनस 3 चा रूट म्हणजे रूट 3, 3 चा स्क्वेअर रूट रूट 3 आणि त्याचा क्यूब म्हणजे रूट 3 रूट 3 रूट 3 असं तीनदा लिहून बघा. ह्याचा आन्सर येईल नुसते 3 आणि पुढचे रूट 3 ऍड असंच मायनस 7 चा स्क्वेअर रूट रूट 7, 7 चा स्क्वेअर रूट रूट 7 आणि त्याचा क्यूब म्हणजे 3 वेळा रूट 7 द्यायचं, क्यूब करायचं. म्हणजे आता दोनदा रूट 7 असतील तर त्याचा आन्सर 7 येणार आहे आणि हे आतमध्ये परत रूट 7. 1 ची कितवीही पॉवर आणि कितवंही रूट 1च असतं. 1 ची पॉवर केली काय आणि रूट घेतलं काय ते 1च येणार. फायनल आन्सर 1/9 हे प्लस हे 28 मायनस 3 रूट 3 मायनस 7 रूट 7 हे तुमचं फायनल आन्सर असलं त्या प्रॉब्लेमचं. Now question number 11. I equals integral 2 to 3 x upon x square plus 1. आता हाच क्वेश्चन तुम्ही एकदा 16th मध्ये बघा. क्वेश्चन नंबर 16 च्या जागी बघा, तिथंच बघा राईट साइडला 16. प्रॉब्लेम सेम आहे का बघा. इंटिग्रल फक्त 2 to 4 लिमिट्स वेगळे आहेत की नाही सांगा. 2 to 4 आणि 2 to 3 असे लिमिट्स, बाकी प्रॉब्लेम सेम आहे ना. x upon x square plus 1 हा टाइप सेम आहे की नाही सांगा. त्यामुळं हा पाहिला की 16th क्वेश्चन त्याला सिमिलर तुमचा तुम्ही ट्राय करायचा. ठीक आहे बघा. या सगळ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आहे की नाही, डेरिव्हेटिव्ह तो ट्वाइस एक्स आपल्याला ऍडजस्ट करता येतो. कसा ऍडजस्ट करायचा बघा. I equals integral 2 to 3 x upon x square plus 1 dx. प्रॉब्लेम मी आहे तसा लिहिला. आतमध्ये 2 ऍडजस्ट केले, बाहेर हाफ ऍडजस्ट केले, हाफ आणि 2x. I equals हाफ. आता मला सांगा या संपूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह बघा. x square plus 1 चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर इज प्रेझेंट इन न्यूमरेटर. जर खालचा डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट असेल तर आन्सर लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर. आणि लिमिट्स आहेत आमचे 2 to 3 हाफ ॲज इट इज लॉग ऑफ अपर लिमिट 3 स्क्वेअर प्लस 1 मायनस लॉग ऑफ लोअर लिमिट 2 स्क्वेअर प्लस 1. त्याला ब्रॅकेट पाहिजे. हाफ ॲज इट इज log of 3 square 9 plus 1 10 minus log of 2 square 4 plus 1 5. log minus log म्हणजे log of division 10 upon 5. log minus log म्हणजे log of division half as it is log of 2. हे असंच ठेवलं तरी चालतं. हाफ वर घेतले तर log 2 raised to half म्हणजेच लॉग ऑफ रूट 2 देखील चालतं. हे आन्सर आणि हे आन्सर दोन्ही सेम आहेत, कुठलंही लिहिलं तरी चालू शकतं. ओके. आता क्वेश्चन नंबर 16 तुम्ही स्वतः ट्राय करणार आहात. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 12. I equals integral 1 to 2 x square dx. integral 1 to 2 x square dx. x square चं इंटिग्रेशन x cube by 3 आणि लिमिट्स आहेत आपले 1 to 2. आता पहिल्यांदा अपर लिमिट 2 cube upon 3 मायनस लोअर लिमिट 1 cube upon 3. सांगा 2 cube 8 upon 3 मायनस 1 upon 3. फायनल आन्सर 7 upon 3. 13th question. I equals integral minus 4 to minus 1 1 upon x dx. Integral minus 4 to minus 1 1 upon x dx. ठीक है. 1 upon x से इंटीग्रेशन log of mod of x
आणि लिमिट्स आहेत मायनस लिमिट्स आहेत -4 to -4. ठीक आहे. आता अपर लिमिट मायनस लोअर लिमिट लॉग ऑफ मॉड ऑफ एक्सच्या जागी -1 मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ एक्सच्या जागी -4. मॉड मधनं टर्म बाहेर पडताना पॉझिटिव्ह म्हणजे लॉग ऑफ 1 मायनस लॉग ऑफ 4. लॉग ऑफ 1 इज ऑलवेज 0 मायनस लॉग 4 ॲज इट इज. फायनल आन्सर मायनस लॉग 4. किंवा इथून असंही करता येईल लॉग मायनस लॉग ऑफ डिव्हिजन लॉग ऑफ 1/4. हे आणि हे दोन्ही एकच आहेत. हे आणि हे दोन्ही नंबर्स काय आहेत एकच आहेत. कारण काय असतं सांगतो लक्षात. हा जो नंबर आहे की हा त्याला मी असं लिहितो 4⁻⁻1 लिहू शकतो आणि मग ते -1 पुढे येतात आणि हे आन्सर तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही एकच आहेत. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे आन्सर असेल त्यानुसार पुढे तुम्ही ते कंटिन्यू करा. ओके. आता क्वेश्चन नंबर 14 जो आहे ह्यातला 14 त्याच्याशी रिलेटेड एक्सरसाइज 6.1 मध्ये 9वा क्वेश्चन आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे 16 देखील करून झालेला आहे. टाईप दाखवून झालेला आहे. आता 15th क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इंटिग्रल 0 to 4 1/√(x² + 5x + 3). आता 1/√of क्वाड्रॅटिक असा जेव्हा पार्ट येतो तेव्हा त्याची पहिल्यांदा बाजूला स्क्वेअर टर्म कॅल्क्युलेट करायची. आता तुम्ही स्वतः करा. मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 × फर्स्ट टर्म. ह्याची स्क्वेअर टर्म कॅल्क्युलेट केली की 1 येणार. पण तुम्ही करून बघा. मी ओरली करतो तुम्ही डायरेक्ट करून बघा. तर ह्याची स्क्वेअर टर्म कॅल्क्युलेट करा. बाजूला तुम्हाला 1 दिसेल. इंटिग्रल 0 to 4 1/√of सांगा x² + 2x. स्क्वेअर टर्म काय काढली आता आपण इथं +1 काढली बरोबर आहे. +1 तिथे तर 3 आहेत म्हणजे बाजूला +2 लिहूया आपण. 1 + 2 चा आन्सर किती येतात 3 येते. dx I = इंटिग्रल 0 to 4 1/√of. हा इथून एवढा पार्ट बघा. हा x + 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. हा √2 चा स्क्वेअर आहे म्हणजे x² + a² असा फॉर्म आहे. रूट मध्ये 1/√of x² + a². हे फॉर्म लिहायची पद्धत आहे. पेन्सिलने लिहायचं ते लक्षात ठेवा. फेअर करायचं. मला ते कळण्यासाठी मी लिहितो 1/√of x² + a². आन्सर आहे लॉग ऑफ मॉड ऑफ x + सेम रूट. हे झाले x म्हणजे कोण आहे बघायचं आणि सेम रूट म्हणजे हेच x + 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √2 चा स्क्वेअर आणि त्याला लिमिट्स आहेत त्या सगळ्याला 0 to 4. परत बघा 1/√of x² + a² लॉग ऑफ मॉड ऑफ x + सेम रूट म्हणजे लॉग ऑफ मॉड ऑफ x + 1 प्लस हे जे रूट आहे ना हे सोडवलं की याचा आन्सर एवढे येते x² + 2x + 3 चा आन्सर. मॉड कंप्लीट आणि लिमिट्स आहेत तुमचे 0 to 4. आता पहिल्यांदा अपर लिमिट रिप्लेस करा. x च्या जागी 4 रिप्लेस करा. लॉग ऑफ मॉड ऑफ x च्या जागी 4 + 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 4² + 2 × ब्रॅकेट 4 + 3 मायनस लॉग ऑफ आता लोअर लिमिट 0 + 1 प्लस रूट ऑफ 0 0 आणि 3 0 0 3 mod complete is equal to log of mod of 4 + 1 5 root of 16 4² 16 4 to the 8 16 + 8 16 + 8 24 + 3 27 mod complete minus log of mod of हे झाले 1 प्लस रूट. आता ह्याला जेव्हा तुम्ही 9 3 असेल 9 3 त्यावेळी 9 चं रूट बाहेर पडेल म्हणजे लॉग ऑफ मॉड ऑफ 5 + 3√3
9 3 is 27 minus log of mod of 1 plus root 3. Last step, log minus log, log of division. Final answer, log of mod of 5 plus 3 root 3 upon 1 plus root 3. हे तुमचं फायनल आन्सर असेल. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 17. इथंच कंटिन्यू करतोय. I equals integral 0 to 1 upon 5x minus 3 dx. सिंपल प्रॉब्लेम आहे. फक्त याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कोइफिशियंट ऑफ एक्स. एक्स लिनियर आहे डिनॉमिनेटर मध्ये. आन्सर लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर. पण एक्स ला कोइफिशियंट आहे इनटू हाफ लिहायला विसरायचं नाही. म्हणजे अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स. लिमिट्स आहेत आपले 0 to 1. हाफ बाहेर घेऊया. आता पहिल्यांदा अपर लिमिट लॉग ऑफ 2 into bracket 1 minus 3 minus lower limit log of 2 into 0 minus 3. अर्थात हे मॉड्युलस मध्ये बघा. हे पण मॉड्युलस मध्ये. फक्त चुकून मी ब्रॅकेटच्या ऐवजी हे करा, मॉड्युलस करा. हाफ लॉग ऑफ मॉड ऑफ 2 नंतर 2 minus 3 म्हणजे -1 मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ 0 minus 3 म्हणजे -3. इकडे कंटिन्यू करतो. हाफ लॉग 1 मॉड मधनं बाहेर पडल्यानंतर 1 मायनस लॉग 3 पुन्हा लॉग मायनस लॉग, लॉग ऑफ डिव्हिजन लॉग ऑफ 1/3. हे तुमचं फायनल आहे. ठीक आहे. इव्हन समजा तुम्हाला हे असं जरी केलं, समजा हे लॉग 1 ला 0 म्हणजे मगाशी दाखवलं तुम्ही पण लॉग 1 ला जर 0 लिहिलं तर थोडंसं दिसताना आन्सर वेगळं दिसतं. हाफ ब्रॅकेट मध्ये इथं 0 मायनस लॉग 3 म्हणजे मायनस लॉग 3. हे मायनस साइन पुढे देऊन हाफ लॉग 3 लिहिलं तरी चालतं. साइन इथं देईल. हेही आन्सर बरोबर आहे, हेही आन्सर बरोबर आहे, दोन्ही बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. I equals integral 1 to 2 5x square upon x square plus 4x plus 3. आता इथं बघा न्यूमरेटर डिनॉमिनेटरची डिग्री सेम आहे. x square डिग्री सेम असली की पहिल्यांदा डिव्हिजन करायचं. म्हणजे न्यूमरेटरला त्या डिनॉमिनेटरने डिवाइड करायचं. x square plus 4x plus 3 ने डिवाइड करायचं. Now this term divided by this term म्हणजे 5 येणार. 5 into x square 5x square 5 into 4x minus 5 4 the 20x plus 5 3 the 15. आता subtraction sign change हे cancel minus 20x minus 15 हे झालं तुमचं रिमाइंडर. मग आपला प्रॉब्लेम जो आहे तो कसा लिहायचा सांगा. इंटिग्रल 1 to 2 कोशंट प्लस रिमाइंडर. काय रिमाइंडर आहे तर -20x -15 अपॉन डिवाइजर x square plus 4x plus 3 dx. समजा मी यातनं मायनस साइन कॉमन काढलं आणि इथे ठेवलं तर ते प्लस साइन होऊन जाईल. म्हणजे इंटिग्रल 1 to 2 5 प्लस मायनस झालं मायनस, कारण आपण मायनस कॉमन काढणार आहे. आता हे दोघं प्लस होऊन जातील. 20x प्लस 15 अपॉन x स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 आणि dx. आता हे फॅक्टर्स काढून घेऊया. इंटिग्रल 1 to 2 5 मायनस
न्यूमरेटर मध्ये 20x प्लस 15 ॲज इट इज अपॉन याचे फॅक्टर्स, हे क्वाड्रॅटिकचे फॅक्टर्स काढा, x प्लस 3 x प्लस 1 dx. ह्याला आपण आता इक्वेशन 1 देऊया आणि हा पार्ट आता पार्शियल फ्रॅक्शन सेपरेट सॉल्व्ह करून घ्यायचा. मी या बाजूला तो पार्शियल फ्रॅक्शनचा पार्ट दाखवतो, लक्ष द्या. Let this fraction 20x plus 15 upon 2 bracket x plus 3 x plus 1 is equal to a upon first factor x plus 3 b upon second factor x plus 1 equation 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून दोघांचे डिनॉमिनेटर कॅन्सल. 20x plus 15 is equal to a into bracket x plus 1 b into bracket x plus 3. आता पहिल्यांदा या टर्म कडे बघायचं. ही टर्म केव्हा 0 होते? जेव्हा x minus 3 असेल तेव्हा. when x equals -3, करा इथे साइडला रिप्लेस करा. 20 into bracket -3 plus 15 is equal to a into bracket -3 plus 1. हे सगळं 0 झालं, तर इथं -3 रिप्लेस केल्यावरती टर्म 0 झाली. म्हणजे -60 plus 15 is equal to a into bracket -2. या दोघांचे आन्सर -45 is equal to -2a. -2 ने डिवाइड केल्यानंतर a equals 45/2. आता ही टर्म केव्हा 0 होते? when x equals -1. मनावरती त्या व्हॅल्यूज घ्यायच्या नाही का? ही टर्म केव्हा 0 होते, ही टर्म केव्हा 0 येते, ते व्हॅल्यूज बघायचे असतात. when x equals -1. बघा इथे बघायचं. 20 into bracket -1 plus 15. इथं -1 रिप्लेस केल्यावर हा सगळा पार्ट 0 झाला बघा. b into bracket -1 plus 3. हे झाले -20 plus 15 म्हणजे -5 is equal to b into bracket 2 डिवाइड केल्यानंतर b चा आन्सर -5/2. तुम्हाला a आणि b मिळाले. मग ते इक्वेशन 2 मध्ये आपण रिप्लेस करूया. from 2 twice 20x plus 15 upon x plus 3 into x plus 1 is equal to a upon first factor. काय होता फर्स्ट फॅक्टर? x plus 3 plus b upon second factor -5/2 upon x plus 1. म्हणजे हा फ्रॅक्शन तुम्ही थोडक्यात असा स्प्लिट केला. आता आपल्या प्रॉब्लेम कडे i इक्वल्स, तुम्ही ह्याच्या खालीच कंटिन्यू करायचं. तुम्ही i इक्वल्स इंटिग्रल 1 to 2 5 मायनस, सांगा या फ्रॅक्शनच्या जागी तुम्ही काय लिहिणार आहेत सांगा? हे प्लस हे लिहिणार आहे. पण नीट आहे का? मागे मायनस साइन आहे, त्यामुळे इथं ब्रॅकेट घालायला विसरायचं नाही. 45/2 upon x plus 3 प्लस ते प्लस मायनस असतं इथं मायनसच करून घेतो ना. मायनस 5/2 upon x plus 1 ब्रॅकेट कंप्लीट dx. ओके, हे हा जो फ्रॅक्शन आहे त्याच्या जागी मी हा स्प्लिट केलेला फ्रॅक्शन तिथे वापरला. त्याच्या पुढे आपण कंटिन्यू करू. आता हे मायनस साइन आतमध्ये जाऊ देत. i इक्वल्स इंटिग्रल 1 to 2 हे 5 मायनस 45/2 upon x plus 3 minus minus plus 5/2 upon x plus 1 dx.
आता पुढच्या स्टेपमध्ये इंटिग्रेशन 5चं इंटिग्रेशन 5x मायनस 45/2 कोइफिशियंट x लिनियर आहे लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर प्लस 5/2 लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर आणि आपले लिमिट्स आहेत 1 to 2. सगळ्यात पहिल्यांदा अपर लिमिट 5 into bracket 2 45/2 log of mod of 2 plus 3 5/2 log of mod of 2 plus 1 हे अपर लिमिट झालं अपर लिमिट मायनस आता लोअर लिमिट 5 into bracket 1 minus 45/2 log of mod of 1 plus 3 plus इधर ये तो खाली 5/2 log of 1 plus 1 ठीक है is equal to bracket 5 to the 10 minus 45/2 log 5 plus 5/2 log 3 minus 5 and the 5 plus 45/2 log 4 त्याच्यानंतर प्लस 5/2 log 2 आता फक्त मी हे मायनस साइन तेवढा आत नेणार आहे म्हणजे थोडक्यात ब्रॅकेट ओपन 10 minus 45/2 log 5 plus 5/2 log 3 minus 5 minus 45/2 log 4 minus 5/2 log 2 ठीक है हे आणि हे जर मी कंबाईन केले तर 10 मधनं 5 गेले 5 ही टर्म आणि ही टर्म या दोघातून मी मार्क करतो वाटलं या दोघातून minus 45/2 जर मी कॉमन काढले तर यातले राहतात log 5 प्लस log 4 आता प्लस का झालं सांगा हे बघा ही मायनस आणि मायनस हे मी दोन्ही कॉमन काढले ही टर्म पॉझिटिव्ह ही टर्म पॉझिटिव्ह आता इथं बघा प्लस हे 5/2 आणि 5/2 कडे बघा हे जर दोघातले मी 5/2 कॉमन काढले तर log 3 मायनस हे मायनस साइन राहणार log 2 शिल्लक राहते ठीक आहे अजून सिम्प्लिफाय होणार आहे पुढे ते ही जी लास्ट स्टेप आहे याच्यामध्ये मला एक पार्ट सेम दिसता लागला बघा हा जो log 2 आहे ना तो ह्याच्यात पण आहे बरं का log 2 थोडस मी जरा वेगळ्या स्टाईलने सिम्प्लिफाय करतो जरा थांबा हे जे 10 minus 5 आहे हे ते 5 आहे तसे ठीक आहे आणि राहिलेल्या सगळ्यातून आता बघा सगळ्यात अपॉन 2 एक नाही ते जर कॉमन काढता आले आपल्याला पहिले काय राहिलं ते लिहूया बघा प्लस हे पॉझिटिव्ह 5/2 log 3 जे राहिलं ते आधी लिहितो मग तुम्हाला कॉमन कळेल तेव्हा ही टर्म राहिली हे 10 आणि 5 चा आन्सर इथे 5 लिहिलेलं आहे आता ही टर्म लिहून झाली म्हणून मी कट करतोय कॅन्सल नाही आता ही टर्म लिहितो minus 45/2 log 5 ही टर्म लिहून झाली आता ही टर्म लिहितो ही टर्म लिहिताना मी काय करतोय बघा ही टर्म लिहिताना मायनस ठीक कॉमन नंतर log 4 आहे तसे लिहूया ही टर्म लिहून झाली minus 5/2 log 2 हे पण आहे तसे लिहून झाले
ओके, काय काय केलं कळलं का बघा. आता या सगळ्यातून मी तुमचे 1/2 आहेत ना, इथून इथून एवढ्या पार्ट सगळ्यात हाफ आहेत बघा, ते हाफ कॉमन काढून घेतो सगळ्यात. ओके, 5 ॲज इट इज 1/2 आपण कॉमन काढूया. 1/2 ह्यातल्या राहतील 5 log 3 minus 45 log 5 minus 45 log 4 minus 5 log 2. ठीक आहे. आता ही स्टेप बघा पुढची. 5 plus half 5 log 3 as it is minus 45 log 5 as it is. ह्याला 2 चा स्क्वेअर लिहिता येतो. काय लिहिता येतो ह्याला? 2 चा स्क्वेअर. मला साइन कुठेतरी चुकलेलं नाही. एकदा अपर लिमिट मायनस लोअर लिमिट मध्ये कुठं साइन तर नाही चुकलं. हे जरा ह्या साइनची मला जरा शक्यता वाटते. बघा हे अपर लिमिट मला ह्याची जरा शंका वाटायला मायनस साइन चुकीचं लिहून झाले का काय. मी एकदा साइन चेक करतो. ओके, मला साइन मध्ये मिस्टेक कळली. मी मागे जाऊन पाहिलं, चेक केलं व्हिडिओमध्ये परत. तर हे जे आहेत ना, तुम्ही या स्टेप पर्यंत हवं तर ज्यावेळी पुन्हा एकदा पहाल लिहून काढायचं त्यावेळी तुम्हाला कळेल. हे साइन इथं 45 log 2 पॉझिटिव्ह आहे. हे जे साइन आहे ते 45 log 2 चं पॉझिटिव्ह आहे. मग हे पण साइन काय असलं पाहिजे प्लस हा. आता ठीक आहे, फक्त ते साइन चुकलेलं होतं, मला अंदाज आला होता. बघा या सगळ्यातनं आपण काय काढले, हाफ कॉमन काढले. 5 log 3 मायनस 45 log 5 बरोबर आहे, प्लस हा हे प्लस 45 log 4 ते बरोबर आहे, मायनस म्हणजे इथलं थोडक्यात हे साइन प्लस पाहिजे. तीच स्टेप मी परत लिहायला, काही वेगळं नाहीये. 5 log 2 ह्याच्यानंतर मी ही स्टेप लिहिली किंवा ही स्टेप आहे. आता हीच इथे आहे. या 4 ला मी काय करतो, या ठिकाणी 4 ला 2 चा स्क्वेअर करतो. 2 चा स्क्वेअर. आणि मग हे जर 2 पुढे आणले इथं तर 5 प्लस हाफ 5 log 3 मायनस 45 log 5 प्लस 90 log 2 आणि मायनस 5 log 2. आता इथं log 2 सेम आहे बघा. मग 90 मधून 5 गेले 85 राहतात. 5 प्लस हाफ 5 log 3 मायनस 45 log 5 आणि हे प्लस 90 मधनं 5 गेले म्हणजे किती राहिले सांगा, 85 log 2. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. हे असेल आपलं फायनल आन्सर. ओके, ह्याचं टेक्स्टबुकचं आन्सर चुकीचं आहे. हेच आपण जे काढलेलं आन्सर आहे ते एक्झॅक्ट आहे. हे बरोबर आहे. ठीक. नाउ क्वेश्चन नंबर 19. I equals integral 1 to 2 dx upon x into bracket 1 plus log x का ब्रॅकेट स्क्वेअर. थोडासा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे बघा, सबस्टिट्यूशनचा आहे. 1 प्लस लॉग एक्स ला टी म्हणा, त्याचा हा डेरिव्हेटिव्ह बाजूला आहे बघा. पुट 1 प्लस लॉग एक्स इक्वल्स टी.
आता dx चं काय करायचं, यासाठी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 log x चा 1/x, t चा डेरिव्हेटिव्ह dt by dx, dx ट्रान्सफर केले की 1/x dx इज इक्वल टू काय झालं dt. आता हे 1/x dx चं dt होईल तो भाग वेगळा, मी इथे मुद्दामून 1 लिहितो काय. आता लिमिटचं काय, व्हेन सांगा लोअर लिमिट काय होतं आपलं 1 होतं. मग जेव्हा x 1 असेल तेव्हा इथं बघा 1 प्लस log 1 इक्वल्स t. log 1 इज ऑलवेज 0, 0 प्लस 1 म्हणजे 1. थोडक्यात t इक्वल्स काय आले 1. व्हेन x इक्वल्स 2 1 प्लस log 2 इक्वल्स t. आता हे सिम्प्लिफाय होत नाही, असंच राहणार 1 प्लस log 2. म्हणजे लिमिट्स काय झाले बघा 1 to 1 प्लस log 2. I इक्वल्स इंटिग्रल 1 to 1 प्लस log 2 हे लिमिट्स आहे. आता या 1/x dx चं काय झालंय सांगा, तर ते dt झाले. बघा 1/log ह्याचं काय झालंय 1/x dx चं dt, आणि या टर्मला आपण t म्हणलेलं आहे त्याचा स्क्वेअर. नेक्स्ट I इक्वल्स इंटिग्रल 1 to 1 प्लस log 2 t raised to minus t dt. खाली t स्क्वेअर आहे तर t raised to minus 2 करा dt. t raised to minus 2 चे इंटिग्रेशन t raised to minus 1 upon minus 1. लिमिट्स 1 to 1 प्लस log 2. हे साइन मायनस आणि खाली आणलं तर 1 upon t. लिमिट्स 1 to 1 प्लस log 2. हे मायनस साइन नको असेल तर लिमिट्स बदला. एक प्रॉपर्टी होती बघा, इंटिग्रल a to b च्या ऐवजी b to a करायचे मायनस साइन घेऊन. आता मायनस साइन काढायचं आपल्याला, लिमिट्स चेंज करा. 1 upon t 1 प्लस log 2 ला लोअर लिमिट करा, ह्याला अपर लिमिट. साइन काढून घ्या. आता अपर लिमिट मायनस लोअर लिमिट 1 upon 1 मायनस 1 upon 1 प्लस log 2. असंच ठेवा किंवा क्रॉस मल्टिप्लाय करा. ह्याला इंटू 1 केले म्हणजे 1 प्लस log 2 मायनस 1 अपॉन 1 प्लस log 2. प्लस 1 मायनस 1 कॅन्सल. फायनल आन्सर log 2 अपॉन 1 प्लस log 2. हे तुमचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 20th क्वेश्चन. इंटिग्रल 0 to 9 1 upon 1 plus root x dx. फार विचित्र क्वेश्चन आहे, त्याच्या बऱ्याचदा सोडवून त्याची प्रॅक्टिस करा. बघा पुट root x इक्वल्स t. देयरफॉर स्क्वेअर करायचा, ही स्टेप महत्वाची. x इक्वल्स t स्क्वेअर. का तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root x. इथं ती टर्म नाही आहे कुठं 1 upon 2 root x, आणि ह्याला तुम्ही t म्हणणार. मग शेजारी 1 upon 2 root x कुठे आहे, त्यासाठी स्क्वेअर करून घ्यायचा म्हणजे रूट x ची टर्म निघून जाते. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. x चा डेरिव्हेटिव्ह 1, t स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस t dt by dx. dx इकडे आणा म्हणजे ट्वाइस t dt. आता लिमिट्स बघा. व्हेन सांगा लोअर लिमिट x 0 असताना t किती आहे √0. t म्हणजे √0 म्हणजे 0. आणि x 9 असताना t किती आहे तर √9 म्हणजे 3. तुमचे लिमिट्स थोडक्यात 0 to 3 झाले. I इक्वल्स इंटिग्रल 0 to 3 1 upon 1 प्लस t. √x ला आपण t म्हणले. dx चं काय झालंय ट्वाइस t dt. dx चं काय झालंय ट्वाइस t dt. हा 2 त्यातला बाहेर काढायचा. I इक्वल्स 2 इंटिग्रल 0 to 3 t into 1 t upon 1 plus t dt. असे क्वेश्चन तुम्ही मागे केलेले आहेत. t अपॉन बघा ही ऍडजस्टमेंट तुम्हाला आठवली का बघा. 2 इंटिग्रल 0 to 3 t अपॉन 1 plus t
हे डिनॉमिनेटरकडे, या डिनॉमिनेटरकडे पाहायचं आणि तशी ऍडजस्टमेंट +1 -1 +1 -1 हे dt as it is. Separate division, twice integral 0 to 3 t plus 1 upon 1 plus t minus 1 upon 1 plus t dt हे कॅन्सल झाले. twice integral 0 to 3 1 minus 1 upon 1 plus t dt. आता इंटिग्रेशन 2 into bracket 1 चं इंटिग्रेशन t, जसं 1 चं इंटिग्रेशन x लिहिता नाही आता विथ रिस्पेक्ट टू t आहे म्हणून t मायनस log of mod of denominator limits 0 to 3. पहिल्यांदा अपर लिमिट 2 into bracket अपर लिमिट 3 मायनस log of 3 plus 1 किंवा 1 plus 3 मायनस आता लोअर लिमिट हे 0 मायनस log of 1 plus 0 is equal to 2 as it is into bracket 3 minus log 4. आता बघा हे log of 1 आहेत म्हणजे 0, हे पण 0, हे पण 0, सगळाच पार्ट 0, -0 द्यायची काय आवश्यकता नाही. असंच ठेवा किंवा 2 न ओपन करा. 3 2 is 6 minus 2 log 4 हे तुमचं फायनल आन्सर. 6 minus 2 log 4. आता ह्याच्यात पण असं करता येतं, ह्याला 2 चा स्क्वेअर लिहिता येतो आणि तो पुढे आणता येतो. म्हणजे करायचं झालं तर काहीही करता येतं. 6 minus 2 log of 2 चा स्क्वेअर. लॉग मध्ये काय वाटते म्हणजे आपल्याला वेगवेगळे आन्सर वाटतात पण ऍक्च्युअली नसतात ते सिम्प्लिफाय केल्यानंतर तेच येत असतं. बघा हा 2 पुढे आणलात ना, 6 minus 4 log 2 हे पण आन्सर असू शकतं. हेही आन्सर बरोबर आहे, हेही आन्सर बरोबर आहे. तुम्हाला जे पाहिजे ते आन्सर तुम्ही लिहू शकता. ओके, इथे तुमचा मिसलेनियस एक्सरसाइज संपलेला आहे. आता याच्या खाली ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, 2-3 प्रश्न आहेत, 3-4 आहेत टोटल, सॉरी 4. हे क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या तुमचं तुम्ही. जर डाऊट असतील तर मला सांगत जा, तेही मी तुम्हाला करून देते. आता आपण 7th चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, ऍप्लिकेशन्स ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. एकदा का हे सगळं संपलं की मग आपण तुमच्या मॅथ्स 1 कडे घ्यायचं. लास्ट चॅप्टर राहिला आपला माझ्यामध्ये होता हा. ठीक आहे, ऍप्लिकेशन्स ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन.